एकीकडे पालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेत नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय। माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याने राजीनामा देत असल्याचं कारण मीनाक्षी शिंदेंनी दिलंय। मात्र विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानं राजीनामा दिल्याची चर्चा रंगलेली आहे। बरेच वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। आता मला असं वाटतं की मी दिलाय राजीनामा, तर त्याच्यावरती उद्या मी तुम्हाला स्पष्टीकरण देईन। एका शाखा प्रमुखासाठी अशा प्रकारचं पाऊल उचललं जातं अशी माहिती समोर आली, काय सांगा? मला असं वाटतं ज्या प्रभागाचं पालकत्व तुम्ही स्वीकारता त्यावेळी पाल्यांच्या मागे जर तुम्ही ठामपणे उभं राहू शकत असाल तरच ते खरे पालक असतील। आणि माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि ज्यावेळी मला त्या गोष्टीवर चर्चा करायची असेल त्यावेळी मग बोलेल त्या विषयावर। तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी जागा वाटपाबाबत एकनाथ शिंदेंना फोन केला होता। पुण्यात भाजपने शिवसेनेला कमी जागा दिल्याची खंत व्यक्त केली आहे। भाजपने शिवसेनेला 15 जागा दिल्याची माहिती नीलम गोऱ्हेंनी शिंदेंना दिलेली आहे। यादी जी आहे जी आम्ही 25 पर्यंत 30 पर्यंत आमची अपेक्षा आहे, तर ती यादी जी आहे ती आता फडणवीस साहेबांच्याकडे आणि माननीय शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहे। अजूनही काही युती व्हावी असाच आमचा सकारात्मक प्रयत्न आहे, परंतु सन्मानजनक जर का संख्या झाली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा लोंढा पण आमच्याकडे येतोय, तो सगळा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ। हा सगळा निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे यांच्याच निर्णयानुसार होणार आहे। तर पालिका निवडणुकीबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली असून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय। आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस 227 जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करणार आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही, कारण अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हा अगदी थेट इंजिनपर्यंत कोणाचाही प्रस्ताव आला नव्हता। त्यामुळे आम्ही स्वबळावरही काही ठिकाणी जात आहोत, काही ठिकाणी आम्ही अलायन्सच्या सोबत देखील जात आहोत आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी कदाचित गावातल्या सर्व असणाऱ्या संस्कृतीच्या अनुषंगानं एखाद्या ठिकाणी जी शहर विकास आघाडी आहे ती आघाडी देखील ही होऊ शकते। तर धनुष्यबाण, कमळ, घड्याळासोबत काँग्रेस जाणार नाही असं म्हणतायत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। काँग्रेस संपूर्ण राज्यात स्वबळावर ही निवडणूक लढवणार अशी भूमिका आता काँग्रेसनं स्पष्ट केलेली आहे। तर यावर अजित पवारांची देखील प्रतिक्रिया आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।